कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र धावणारा देवदूत माऊली। कोरोना पॉझिटिव्ह म्हटलं की गाडी मिळत नाही, मिळाली तरी दुप्पट तिप्पट भाडं मागितलं जातं। यामुळे गरीब रुग्णांचे हाल होतात। यावर उपाय म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माऊली सिरसाट या तरुणाने पुढाकार घेत बीड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील कोरोना बाधितांना हॉस्पिटल आणि कोविड सेंटर पर्यंत स्वतःच्या गाडीने घेऊन जाणारा माऊली रुग्णांसाठी देवदूत ठरला आहे। रुग्णसेवेसाठी झपाटलेल्या माऊलीच्या प्रेरणादायी कामाचा हा खास रिपोर्ट। बीड जिल्ह्यातील पाडळी गावातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेला माऊली सिरसाट नावाचा तरुण कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे। खेड्यापाड्यात लोक दुखणे अंगावर काढतात, त्यातच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने हॉस्पिटलपर्यंत जायचं म्हटलं तरी पंचायत। यातच पॉझिटिव्ह पेशंट म्हटलं की भाडे दुप्पट तिप्पट मागितलं जातं। यावर माऊलीने गावातील नोकरदार मंडळींना एकत्रित करून त्यांच्या मदतीने कोविड व्हॅन तयार केली आहे। आता तालुक्यातील कुठल्याही गावात कोरोना रुग्ण आढळला की माऊलीला फोन केला जातो। तो त्या रुग्णाला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाण्यासाठी पूर्ण सहकार्य करतो, त्याला धीर देतो, आधार देतो। एवढंच नाही तर त्याची समजूत काढणं या गोष्टी देखील माऊली करतो। यात बरेच जण असे रुग्ण असतात ज्यांची मुलं पुणे मुंबईला कामाला असतात, त्यांची सेवा करण्यासाठी कोणीही नसतं। यावेळी माऊली स्वतः त्यांची सेवा करून त्यांना कोरोना मुक्त झाल्यानंतर घरी आणून सोडतो। माऊलीच्या या कामाला गावातील नोकरदार वर्ग वर्गणी करून मदत करतो। आतापर्यंत त्याने 200 लोकांना जीवनदान दिले आहे। एकाही रुपयाची अपेक्षा न करता खेड्यातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तो घेऊन जातो, आधार देतो, कोरोना मुक्त झाल्यानंतर घरी आणून सोडतो। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माऊलीचं काम लोकांना भयमुक्त आणि कोरोनामुक्त करणारं ठरत आहे। जे रिक्षावाले जीपावाले जे ड्रायव्हर लोक आहेत तर कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर अक्षरशः त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नव्हतं। जर कोणी नेलं तर 5,000 6,000 असं त्यांना किराया द्यावा लागत होता। अशा परिस्थितीत कितीतरी रुग्ण जागेवरती थांबून त्या ठिकाणी स्कोर वाढत होता त्याचा। हे माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं, पण माझ्याकडे गाडी नव्हती, मी काहीतरी करायचं ठरवलं। त्यावेळेस आमच्या गावचे माजी सरपंच संतोषभाई कंठाळे यांनी स्वतःची 18 लाखाची इनोव्हा गाडी वापरत असलेली गेले 1 महिन्यापासून माझ्या ताब्यात दिली सर। आणि ही ताब्यात दिल्याच्या नंतर सर आम्ही आतापर्यंत जवळ 200 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मी स्वतः ड्रायव्हिंग करतोय, स्वतः हे रुग्ण नेऊन ॲडमिट करतोय आणि खास करून सिव्हिलमध्ये ॲडमिट करतोय की त्या आपल्या ग्रामीण भागातल्या रुग्णाला पैसे लागले नाही पाहिजे म्हणून आम्ही सिव्हिलमध्ये नेऊन ॲडमिट करतोय। आणि हे ॲडमिट केल्याच्या नंतर तिथं त्याची सर्व व्यवस्था असेच की ते तालुक्यामधून कुठूनही फोन आला ज्याला कुणी नाही, आम्ही त्या ठिकाणी अवघ्या 5 ते 10 मिनिटात हजर होऊन त्या रुग्णांना सिव्हिलमध्ये घेऊन येतो। एवढंच काय, परंतु त्यांना सुट्टी झाल्याच्या नंतरही वापस जायला हे भेटत नाही, वाहन भेटत नाहीत, आम्ही परतही येतो आणि त्यांना वापस घेऊन जातो।